नमः शिवाय. परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळ कला. गोष्ट 73. देवावर श्रद्धा कशी असावी तर अशी. एका राजाने 1,00,000 रुपये खर्च करून एक भला मोठा तलाव बांधला, परंतु त्याला पाणी लागले नाही म्हणून त्याच विवंचनेत तो रात्रंदिवस राहू लागला. एके दिवशी राजा प्रधानासह शिकारीला जाऊन परत येतेवेळी विश्रांतीसाठी ते दोघे एका वृक्षाच्या छायेखाली बसले. प्रधानाच्या मांडीवर डोके ठेवून राजा आडवा झाला. त्या वृक्षाच्या फांदीवर पिंगळ्याचे एक जोडपे बसले होते. त्यातील नर म्हणाला, बिचाऱ्या राजाला रात्रंदिवस झोप येत नाही म्हणून जरा डोळा लागला वाटतं. मादी, झोप नाही यायला राजाला कसली तरी चिंता लागली असेल. नर, राजाने एक तलाव बांधला असून त्याला अद्याप पाणी लागलेले नाही. मादी, राजाचा गळा कापून त्याचे रक्त त्या तलावात शिंपडले असता पाणी भरपूर लागेल. नर, एकंदरीत काय, तलावात पाणी लागण्याकरिता राजाने मेले पाहिजे असे तुझे म्हणणे आहे. मादी, तो पहा अश्वत्थाचा वृक्ष, त्याच्या बुडाशी असलेल्या वनस्पतीच्या रसाने जखम बरी होते करिता तिचा राजाच्या घायेवर प्रयोग केला म्हणजे झाले. पिंगळाची भाषा प्रधानाला कळत असल्याने त्याने तो संवाद लक्षपूर्वक ऐकला आणि त्याची प्रचिती पाहण्यासाठी प्रथम आपली करांगोळी कापून त्या ठिकाणी वनस्पतीचा रस लावला व त्यावर करांगोळी बसविली. त्या क्षणी ती पूर्ववत झाली. तेव्हा प्रधानाने राजाला चिंतेपासून सोडविण्याच्या उद्देशाने त्याचा गळा कापण्याचे ठरविले. लगेच तो राजाच्या छातीवर बसून तलवारीने त्याचा गळा कापू लागला. इतक्यात राजाने डोळे उघडून पाहिले आणि पुन्हा डोळे मिटून तसाच तो स्वस्थ पडला. राजाचे रक्त तलावात शिंपडल्याबरोबर खरोखर विपुल पाणी आले. नंतर प्रधानाने आपण अनुभवलेल्या त्या वनस्पतीच्या रसाने राजाची ती जखम बरी केली. पुढे बरेच दिवस गेले तरी राजाने एकदाही प्रधानाला याबद्दल विचारले नाही. याचे मला आश्चर्य वाटून एक दिवशी प्रधान म्हणाला, राजेश्वरा, मी आपल्या छातीवर बसून गळा कापीत असताना आपण मला पाहिले, तरी पण आपण त्यावेळी काहीच कसे बोलला नाहीत. याचे कारण समजून घेण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा माझी पक्की खात्री आहे की तू जे करशील त्यात माझे हित असलेच पाहिजे. ज्यात माझे अहित आहे ते तू कालत्रयी करणार नाहीस असे राजाने सांगितले. श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.